नमस्कार प्रेक्षको, थरा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि इथं मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष वारे आपल्या समोर आहेत। त्यांच्याशी आपण ह्या प्रभागातील समस्याविषयी, या प्रभागातील उमेदवारांविषयी बोलणार आहोत। काय सांगाल, या प्रभागातील तुमचा आवडता उमेदवार कोण? खरं तर सर 2026 ची जी रणधुमाळी चालू झाली तेव्हापासून अनेक इच्छुक उमेदवार याच्यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत। अनेक चांगले उमेदवार त्यामध्ये आहेत, परंतु जसं एखाद्या बागेमध्ये गेल्यानंतर आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो गुलाब, त्याप्रमाणे या प्रभागातील सर्वात चांगलं काम करणारा किंवा माझा आवडता उमेदवार आहे ते म्हणजे सौभाग्यवती नम्रता योगीजी लोंढे। कारण ह्या प्रभागासाठी त्यांनी केलेलं कार्य हे इतकं अनमोल आहे की खऱ्या अर्थाने ह्या प्रभागाचं जेव्हापासून त्यांनी नेतृत्व स्वीकारलं तेव्हापासून या प्रभागामधील समस्या तर दूर केल्या, परंतु मी खात्रीने सांगेल की ह्या प्रभागाचं रूपांतर खऱ्या अर्थानं सोन्यात झालं। नम्रताताईच का? नम्रताईच का हा प्रश्न खरं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुठल्याही तुम्ही जनतेला विचारला तर नम्रताई का याचं उत्तर अनेक जण तुम्हाला देतील। त्यापैकीच असं मी सांगेन की नम्रताईंनी फक्त या प्रभागातील कामच नाही केली सर, म्हणजे लाईट, वीज याचे प्रश्न तर त्यांनी सोडवले, रस्त्याची अनेक कामं त्यांनी त्या ठिकाणी केली, परंतु खऱ्या अर्थाने या प्रभागाचं नाव या भोसरी विधानसभेमध्ये, खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी निघावं म्हणून नम्रताईंनी या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी चांगली कामं केली। पण त्याहीपेक्षा मला नेहमी वाटतं की आपल्याला ह्या समजा हा मुशी प्राधिकरणचा भाग आहे सर, मुशी प्राधिकरण काय असतं, प्राधिकरण म्हटल्यावरती त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात, परंतु त्याहीपेक्षा चांगलं घर, राहायला एखादं चांगलं घर, त्या ठिकाणी चांगल्या सुविधा, याबरोबर आपल्या हाकेला ओ देणारा नगरसेवक खूप महत्वाचा असतो आणि ज्या क्षणी तुम्ही हाक देसाल त्या ठिकाणी ओ देणारा एकमेव नगरसेवक म्हणून नम्रताईंचा मी उल्लेख करेन। तुम्ही नम्रताताईंविषयी एवढं बोललात, परंतु विरोधक त्यांच्यावर नेहमीच टीका करतात, काय सांगाल? सर, विरोधकांचं काम असं नेहमी टीका करायचं। समजा माझ्याही कानावरती काही गोष्टी आलेल्या आहेत, आज त्यांच्या विरुद्ध जे काही उमेदवार आहे तो त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका करत असेल, हनुमान चालीसा येते का, सहस्र स्रोत येते का, पण साहेब मला वाटतं की प्रभागातील लोकांना हनुमान चालीसा आलं म्हणून त्यांचा विकास घडणार नाही किंवा त्या ठिकाणी प्रभागाचा विकास घडणार नाही। हनुमान चालीसा त्यांना येत असेल नम्रताईंना, परंतु आज जर खऱ्या अर्थाने प्रभागाचा विकास करायचा असेल तर प्रभागातील लोकांशी कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे। आणि नम्रता वहिनी आणि आमचे योगेश भाऊ हे प्रत्येक घरात जर तुम्ही आज गेले तर ती त्यांना हक्काची माणसं होतात, कोणाला भाऊ, कोणाची मुलगी, याप्रमाणे ते प्रभागामधील लोकांची ऋणाला बंध दूर नाही। त्याचं एक मी साधं उदाहरण सांगतो सर, माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा तसं जर बघितलं तर बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो, परंतु एक दिवस त्यांनी मला विनंती केली की नम्रता वहिनी आमच्या त्या ठिकाणी आमच्या भाचीचं लग्न आहे त्या ठिकाणी आलं पाहिजे, आणि कुटुंब कुठलं होतं, नारंगावचं, परंतु संतोष वारेशी कनेक्टेड आहे म्हणून कुठल्याही क्षणाचा विलंब न करता नम्रता वहिनी त्या ठिकाणी मनसर या ठिकाणी लग्नाला आले। आज ते कुटुंब त्यांच्याशी इतकं जोडलं गेलं की प्रत्येक कार्यक्रमात नम्रता वहिनी त्या ठिकाणी सहभागी असतात। नम्रता वहिनीने हा विचार नाही केला की माझं प्रभागातलं मतदान आहे का। त्यांचं आणि एक काम तुम्हाला आणखीन सांगेन, पहा आज महिलांना त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या ठिकाणी कमी समजला तर आपण अनेक दाखले देतो, त्या ठिकाणी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा महिला शिक्षणाचा वारसा नोंदवायचा त्या ठिकाणी नोंद केली, परंतु जर सावित्रीबाई जर घराच्या बाहेर पडल्या नसत्या तर सावित्रीबाईंनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती सेन झेललं आणि स्त्री शक्तीला प्रेरणा दिली। जेव्हा माणूस स्वतः कार्य करत असतो ना त्यावेळी तो जगाला प्रेरणा देतो। आमच्या नम्रता वहिनी ते प्रेरणा स्रोत आहे। नम्रता वहिनीने फक्त जगाला सांगितलं नाही की स्त्रियांना त्या ठिकाणी मोठं करायचंय किंवा स्त्रियांना त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यासाठी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या प्रेरणा बनल्या। आज ज्या महिला खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे काम करतात, लोकांना मोठमोठी उदाहरण दिलेली आवडत नाही, इंदिरा गांधी असतील, कल्पना चावला असतील, ही मोठमोठी उदाहरण लोकांना आवडत, पण आपल्यातला कोणतरी एक माणूस आपल्यामध्ये ज्यावेळेस एक उदाहरण निर्माण करतो त्यावेळेस लोकांना ते आवडत असतं। आमच्या नम्रता वहिनी हे असे प्रेरणा होत आहे। मी हक्काने सांगेल, माझी मिसेस आज पिंपरखेड इथं ग्रामपंचायत सदस्य आहे, परंतु तिने त्या ठिकाणी उतरायचा निर्णय फक्त एवढा घेतला की नम्रता वहिनीचं काम तिने पाहिलं होतं, ती म्हणजे नम्रताताईंसारखं मला काम करायचं, समाजासाठी मला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी ते काम करणार आहे, म्हणून ती स्वतः त्या ठिकाणी पिंपरखेड ग्रामपंचायत सहभागी झाली। नावात नम्रता आहे, परंतु कार्यामध्ये मात्र खूप त्या ठिकाणी ते जहाल आहेत, मी असं सांगेल अभिमानाने। त्याचं कारण सांगतो, एकदा सेक्टर 4 मध्ये लाईटचा प्रश्न खूप वर्षापासून चालू आहे, तर एक लाईटचा प्रॉब्लेम नेहमी व्हायचा, जे मोडायचे। मग एक दिवस मी योगेश भाऊंना नम्रता वहिनीला विनंती केली की सेक्टर 4चा हा जो प्रश्न आहे भाऊ कायमस्वरूपी सोडवून द्या। मग त्या ठिकाणी प्रश्न आला का ट्रान्सफॉर्मर बदलायचा होता सर, आणि ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी 3 ट्रान्सफॉर्मरची मागणी होती। त्या ठिकाणी मी भाऊंना फोन केला, भाऊ म्हणजे आपण वरती कॉल करू, दादांना कॉल करू आणि दादांच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर बसू। सर रात्री 11ची वेळ होती, तुम्ही म्हणताय ना मी महिला सक्षमीकरण कशासाठी म्हणतोय, महिलांना आरक्षण आलं म्हणून महिलांनी त्या ठिकाणी नेत्यांना उभं राहायला, एक महिला नगरसेवक असून रात्री 11 वाजता सेक्टर 4 मध्ये नम्रता वहिनी उभं होत्या ट्रान्सफॉर्मर बसायला। त्यांनी हा विचार नाही केला, कधी एक महिला आहे त्यांनी सांगितलं की माझ्या प्रभागाचं एक काम आहे, मला कोणत्या परिस्थितीत त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे,
रात्री 11 वाजता तो ट्रान्सफॉर्मर बसवला त्या ठिकाणी. मी वहिनीला म्हणायचं वहिनी तुम्ही घरी जा, पण वहिनी म्हणायचं नाही जोपर्यंत आता प्रभागात लाईट येत नाही तोपर्यंत तुम्ही घरी जाणार नाही. कारण आज माझा प्रभागात जर अंधारात असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन लाईट मध्ये बसू शकत नाही. ही कामाची जी पद्धत आहे ही मला खूप आवडते. आणि त्याच्यापेक्षा नम्रता वहिनी ह्या समाजामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं काम तर केलं, मी सांगेल अभिमानानं सांगेल त्यांनी काम तर केलं. आज तुम्ही मोठमोठे उद्यानं पाहत असाल, पाण्याचे प्रश्न असेल पहा, आज आमच्या प्रभागाने हे पाण्याचे प्रश्न ते सुटलेले, परंतु त्याच्यापेक्षा आज प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांचे ऋणानुबंध निर्माण केले. काय होतं बऱ्याच वेळा नगरसेवक सांगतात का आम्ही ही कामं केली ती कामं केली, परंतु वैयक्तिक कनेक्ट कोणाचाच नसतो. तर खऱ्या अर्थाने या प्रभागाने सर्वात जास्त वैयक्तिक कनेक्ट जर कोणाचा असेल तो नम्रता वहिनीचा असेल. आणि तुम्हाला हे मी फक्त वैयक्तिक नाही सांगणार, माझं तो वाक्य आहे सर या प्रभागामध्ये, माझ्या घरातला जरी उमेदवार उभा राहिला तरी मी नम्रता वहिनीला मतदान करेन. माझ्या घरातल्या उमेदवार मी पण या अख्या प्रभागाला माहिती. त्याला कारण आहे त्या कुटुंबाने आज जो स्नेह जपलाय, आज त्या कुटुंबाने जी बांधिलकी जमली ती खूप महत्वाची. आणि त्या ठिकाणी तुम्ही आज कुठल्याही सोसायटीमध्ये जा, त्या ठिकाणी नम्रता वहिनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं ही अगदी सत्यता आहे. तुम्ही कुठल्याही कुटुंबात जर गेले तर नम्रता वहिनीला पाहिल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावरती पहिलं हास्य उमटतं. ते हास्य कशाचं असतं माहिती, समाधानाचं हास्य असतं. की नम्रता वहिनी ज्या पद्धतीने या प्रभागात कामं केलीत किंवा त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने फोन उचलून लगेच रिप्लाय दिलाय, ज्या पद्धतीने लगेच कामाची तत्परता, मी त्यांना कार्यतत्पर कार्यसम्राट म्हणतो असतो नेहमी. का त्या ठिकाणी फोन केल्यानंतर तुमचं ते 5-10 मिनिटात त्या प्रश्नाचं सोल्युशन काढण्याची त्यांची त्या ठिकाणी कार्यतत्परता आहे. म्हणून यांनी सांगितलं की नम्रता वहिनीच्या विरोधात आमच्या घरातला उमेदवार असला तरी मी त्या नम्रता वहिनीचेच काम करील. आणि नम्रता लोंढे म्हणजे कार्यतत्पर नगरसेविका. रोहित खरगे, थरार न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.